कदाचित यालाच म्हणतात की माणसं 4 आणि नखरे 1000. तर मग इथे दुपारच्या वेळेला मी बनवायला घेतला होता पोळ्याचा उपमा. म्हणजे आता या सकाळच्या पोळ्या राहिल्या होत्या तर त्याला बारीक करून असा त्याचा उपमा बनवायला घेतो. माझ्या आयुषला हा कधीमधी खायला आवडतो. तर त्याला असं त्याच्यामध्ये शेंगदाणे लागत नाही, संबार लागत नाही, काहीही लागत नाही, अगदी सिंपल असा लागतो. आणि त्याच्याच विरुद्ध त्याच्या पप्पाला बिना शेंगदाण्याचा अजिबात खायला आवडत नाही. तर मग मी त्याच्यात पुन्हा मग शेंगदाणे तळले थोडेसे तेलामध्ये आणि तो तसा त्यांना करून दिला. आता दोघांच्या डिमांड अगदी विरुद्ध असतात. चला तर मग असो. आता पाऊस तर अजिबात थांबायचं नावच घेत नाही, सारखा दिवसभर असा पडत राहतो, अशा उघडायचं अजिबात नावच घेत नाही. आता पावसाची थांबायची वाट पाहत आहोत. काही दिवसापूर्वी आपण पाऊस यायची वाट पाहत होतो. नंतर मग इकडे संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागले, कुकर वगैरे लावून घेतलं आणि इथे ठेच्यासाठी मिरच्या घेतल्या होत्या भाजायला. आता अहोंना आज ठेचा खायची इच्छा होती. नंतर मग तो कुकर थंड होईपर्यंत आपल्या पोळ्या वगैरे करायला घेतल्या होत्या. आता कुकर अगोदर लावून घेतलं आणि नंतर मग पटकन पोळ्या करायला घेतल्या. इकडे चालल्या होत्या माझ्या पोळ्या. चला म्हटलं आता मुलं ट्युशनला गेलेली आहेत, ते येईपर्यंत फटाफट आपला स्वयंपाक वगैरे आवरून घेऊ. नंतर मग त्यांचं चाललेलं राहतं मम्मा असं मम्मा तसं, मग त्यांचं ऐकायला आपण एकदम फ्री होतो. म्हणूनच मग मी इकडे थोडंसं आता लवकरच स्वयंपाक आवरायला घेतला. नंतर इकडे आपला ठेचा पण छान असा रेडी झाला होता. इथे बघू शकता मस्त असा झणझणीत ठेचा झाला होता. आता आज मी टमाट्याचं वरण बनवणार आहे, ते तुम्हाला सांगते कसं बनवते ते. तर अधिक ग्रेव्हीवालं वरण राहते. हे वरण माझ्या आयुषला खूप आवडते. आता कांदा, लसण आणि टमाटर हे एकत्र केलं, म्हणजे याची एकत्र छान अशी प्युरी करून घेतली. इथे बघू शकता अशा पद्धतीची छान पेस्ट करून घेतली आणि नंतर मग त्याला घेतलं तडक्याला. आता हे वरण खूप सिंपल असं वरण आहे. आता नंतर मग त्याच्यामध्ये कढईमध्ये तेल टाकलं, जिरं मोहरी टाकली, आपण जी पेस्ट केली होती ती पेस्ट टाकली. नंतर त्याला छान तेल सुटेपर्यंत भाजून घेतलं. नंतर त्याच्यात आपले बेसिक मसाले टाकले, त्याला पण छान परतून घेतलं थोडा वेळ आणि नंतर टाकलं आपलं जे शिजलेलं वरण आणि आपलं इथं वरण रेडी आहे. आता त्याच्यामध्ये थोडासा गूळ पण ॲड करायचा, गुळाने पण छान टेस्ट येते. नंतर इथे बघू शकता आता मुलं घरी नव्हते तर आम्हाला असं काहीतरी बोर व्हायला लागलं. तर बोर टाईममध्ये आम्ही हे आमचा छंद जोपासत असतो. आता आम्हाला क्रिकेटचा प्रचंड नाद आहे. आता आयुषला आहे आणि आयुषच्या पप्पाला पण सेम तसाच क्रिकेट आवडतो. चला म्हटलं मग त्यांची एक क्लिप शेअर करू. आता त्यांना काही माहीत नव्हतं की मी त्यांची क्लिप घ्यायले, अशी काही त्यांना नंतर माहीत झाल्यावर त्यांची रिॲक्शन अशी होती. आता हे पिल्लू असं मागून क्रिकेट खेळत होतं बघू शकता. असं आता हे कोणा पद्धतीचं आहे याचं काय माहिती. नंतर मग सगळी कामं वगैरे आवरली. आता माझ्या नक्षूला थोडी सर्दी झाली तर मग त्याच्यासाठी केलं होतं हळदीचं दूध. आता ज्याच्यासाठी केलं ते कसा पळतोय आता इथे बघू शकता. आता याला पाजवते मी दूध. चला तर मग आजच्यासाठी एवढं, भेटूया नेक्स्ट व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा.